दुष्काळ तो कुठलाही असो, ओला दुष्काळ असो किंवा मग कोरडा दुष्काळ असो, यात भरडला जातो तो मराठवाड्यातला शेतकरी. तर कारण असं आहे की गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्यानं निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं जी आहेत ती उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याला सरकारचं धोरण देखील जबाबदार आहे. कारण वाढती महागाई आणि शेतकऱ्यांवर पोपलेला निसर्ग यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडले आणि सध्या परभणीच्या लोखंडे पिंपळगाव या गावामध्ये आहे. खरं तर हे गाव संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मात्र या ठिकाणचा संत्रा उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आला. त्याचं कारण आहे की निसर्गाची अवकृपा आणि सरकारचं बदलतं धोरण. हे हे वास्तव बघा. या ठिकाणी मी एका संत्र्याच्या बागेमध्ये आहे. पूर्ण बाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. अक्षरशः झाडं पूर्ण जळून गेलेली आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय ही सगळं असं काय झालं? संत्रा उत्पादक गावाची ओळख आमच्या या लोखंडे पिंपळ्याची आहे. पंचक्रोशीत नावाजलेलं गाव संत्रा उत्पादक म्हणून आहे. मागील 3 वर्षापासून होत असलेला अवेळी पाऊस, महिन्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस याला कारणीभूत आहे. आणि याला मागील 3 वर्षापासून या झाडाला बहारच नाही. बहार नसल्यामुळे आणि आम्ही ही बाग काढून टाकत आहोत. खरं तर निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांना ही बाग काढावी लागते. का जोपासन केलं जात नव्हतं का? सर आम्ही पूर्ण वेळ काळजी घेतली आहे, सर्व काही केलेलं आहे. पण आमच्याकडे आता एकतर वातावरणाचं बरोबर सांगता येत नाही, कुठला तज्ञ बरोबर व्यवस्थित सांगत नाही. कधी पाऊस पडतो तर कधी उघडतो. वातावरण बरोबर व्यवस्थित आम्हाला साथ देत नाही. अवेळी पाऊस पडतो तर अवेळी ऊनही पडते, अवेळी भरपूर थंडी पडते. म्हणजे याला कुठलंच वातावरण सूट होत नाही. आम्ही खूप मेहनत घालून प्रयत्न भरपूर करून पाहिले, पण याच्यातून कुठलंही उत्पन्न भेटत नाही मागच्या 4-5 वर्षापासून. शासनाचं सुद्धा धोरण काहीच कळत नाही. याचं कारण असं आहे, शासन आम्हाला लावगणीसाठी अनुदान देते, पण हे वाचवण्यासाठी काहीच करायला तयार नाहीत किंवा कुठली टीम सुद्धा येऊन सांगायला तयार नाही की याच्यावर कुठलं औषध फवारायचं, याला पाणी किती द्यायचं, कुठं काय करायचं. का आम्ही टॅक्स भरत नाहीत का, शासनाचे आम्ही का त्याच्या एरियातले लोक नाहीत, आम्ही मतदान केलेले लोक नाहीत का, त्याच्यासाठी काहीतरी करणारे असे आहेत का, असे याच्यात आमचं अस्तित्वच संपवायच्या मागे लागल्यासारखं झालंय. आम्हाला अक्षरशः समजा हे झाडासोबत आम्हाला सुद्धा संपून जायची वेळ आली. तुम्हाला प्रत्यक्षात पाहायचं तिथं 40-50 फूट विहीर आहे, त्याच्यात एक थेंब सुद्धा पाणी नाही. कुठून पाणी आणायचं आणि कशी झाडं वाचवायची ते आमचे पुढे प्रश्न आमचे संपले सर्व. कारण मागच्या आजोबाच्या वडील आजोबाच्या काळापासून आमच्याकडे संत्रा आहे. आम्ही शेतीच करतो आणि शेती करा म्हणून म्हणतात. पहिलेपणापासून पहिले लोक म्हणायचे की शिक्षणाची गरज नाही, तुम्हाला शेती जरी केली तरी चालते, शेती आहे घरी. आम्ही पूर्ण वेळ पूर्ण काळजीनं समजा ताकदीनं शेती करायला, तर अशी परिस्थिती झाल्यावर आम्ही शेती करायची कशी, जगायचं कसं, जगायचं का मरायचं हेच कळत नाही. आम्हाला खतं घ्यायचे म्हणलं तर खताचे भाव कुठल्या कुठं जाऊन बसलेत. औषध घ्यायचं म्हणजे कुठं जाऊन बसलं. कशी आम्ही खर्च कसा परवडणार आम्हाला आणि कसं जगायचं ते कळत नाही आम्हाला. त्याच्यामुळेच आम्ही आता हे तोडून टाकून पुढचं काय करणं होईल किंवा मग आमचं संपूर्ण होईल याचा पर्याय काढत आहोत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही कळत सुद्धा नाही आणि कोणाकडे जायचं याला सुद्धा हे सुद्धा नाही. कारण आमचं पिंपळा लोखंडे इथल्या जवळपास तुम्ही कुठे परभणी जिल्ह्यात जर गेले, पिंपळा लोखंडे हे गाव संत्र्यासाठी पूर्णपणे ओळखले जाते. संत्रा आमच्याकडे पाहिजे तेवढं आहे. शासनाचं एकच धोरण कळत नाही, लावगणीसाठी प्रत्येकाला तुम्ही पैसे द्यायलेत, पण हे वाचवण्यासाठी का देत नाहीत याचं कळत नाही किंवा कुठलीच टीम आम्हाला याचं मार्गदर्शन सुद्धा करत नाही. गेल्या 4-5 वर्षापासून अशी परिस्थिती आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारचं बदलतं धोरण याला जबाबदार असं शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता ही सगळी जी संत्र्याची शेती आहे ती आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ही जोपासण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. तर यावर सरकार काही वेगळे धोरण आखतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.